जाती आरक्षणाचं अबकडं उपवर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी मातंग समाजातील विविध पक्ष संघटना अनेक वर्षापासून करत आहे। लौहप्रहार संघटनाही अनेक विविध आंदोलनाद्वारे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधत आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिलेला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाची उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केलेली होती। या न्यायमूर्ती बदर समितीने आपला अहवाल 16 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। या अहवालात अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकडं उपवर्गीकरण करण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेली आहे। मागील अनेक वर्षापासून लौहप्रहार संघटनेसह मातंग समाजातील विविध संघटना या आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करत आहे। या मागणीसाठी मातंग समाजातील 4 लौह सैनिकांनी आपले बलिदान दिलेले आहे। तसेच राज्यभरात मातंग समाजातील विविध संघटना आंदोलन करत आहे। राज्य सरकारने या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकी समोर हा अहवाल ठेवावा आणि राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं अशी मागणी लौहप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, लौहप्रहार।